गेली महिनाभर अॅमेझॉनच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक आंदोलन पुकारलंय। आमची मागणी होती की अॅमेझॉनच्या ॲपवर मराठीचा वापर व्हावा म्हणून, परंतु त्यांनी 20 दिवसापूर्वी साधारणतः जी बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही एक 20-25 दिवसांनी तुम्हाला भेटू आणि नक्की याच्यावर विचारविनिमय करून मराठी भाषा आम्ही आणू। परंतु अचानक मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर त्यांनी केसेस टाकले आणि कोर्टामध्ये असं सांगण्यात आलं की मराठी राजभाषा, मराठी ही अधिकृत भाषा म्हणजे नाहीये, अजूनपर्यंत त्याला अभिजात दर्जा दिलेला नाहीये, म्हणून मराठी भाषा आम्ही समाविष्ट करून घेतली अशा पद्धतीचा आशय, अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी आम्हाला किंवा कोर्टामध्ये दिली। मग जर मराठीचा वापर होत नसेल अॅमेझॉनला तर हॅशटॅग आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही चालू केला की जर मराठी भाषा नसेल तर नो मराठी नो अॅमेझॉन। आणि अशा रीतीने अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक पदाधिकाऱ्यांनी आम्ही अॅमेझॉनचे ॲप डिलीट केले। शेवटी आता हळूहळू हे आंदोलन वाढवण्याचा निश्चितपणे आमचा कयास आहे आणि सगळ्या गोडाऊनला आम्ही आज बॅनर लावायचा प्रयत्न केलाय की जर का तुमची डिलिव्हरी तुमची जबाबदारी, अशा पद्धतीचे बॅनर आम्ही लावायला सुरुवात केली। तसं आज घाटकोपरला अनेक ठिकाणी ते बॅनर लावायला सुरुवात झाली आणि अॅमेझॉनला कदाचित जर निश्चितपणे मराठीचा वानवा असेल किंवा मराठीचा अशा पद्धतीने अपमान करत असतील तर महाराष्ट्रामध्ये अॅमेझॉनला धंदा करून देणं निश्चितपणे मुश्किल होईल, एवढं मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रखरपणे सांगू इच्छितो आणि आमची भूमिका आहे। जर मराठीचा अपमान किंवा मराठीच्या भाषेबद्दल या लोकांना जर इंटरेस्ट नसेल तर निश्चितपणे तुमचं अॅमेझॉन देखील या महाराष्ट्रामध्ये नको, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविशेष आमची भूमिका आहे। नमस्कार।